Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall continue fifth part of SSC Prelim practice paper number 2. Already we have completed 4 parts of this practice paper. If you haven't watched those 4 parts, you must watch it because definitely you will get help from it. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रिलियम प्रॅक्टिस पेपर नंबर 2चा 5वा भाग कंटिन्यू करीत आहोत. याच्या अगोदर जे 4 पार्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 अँड 5 क्वेश्चन नंबर 5A देखील लेटर रायटिंगचा घेतलेला आहे. त्याच्या पुढील जो क्वेश्चन नंबर 5B, 6A, 6B अँड क्वेश्चन नंबर 7 कव्हर अप करणार आहोत. ओके. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावं लागणार आहे कारण हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही प्रिलियम प्रॅक्टिस पेपर अतिशय इम्पॉर्टंट आहे. अँड वन मोर थिंग इज दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल. लेट्स गो. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता जे मी म्हटलं होतं की क्वेश्चन नंबर 5A आपण लेटर रायटिंगचा कव्हर अप केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 5B जो आहे डायलॉग रायटिंग तो आपण बघूया. B1 और B2. B1 हा डायलॉग रायटिंग असेल आणि B2 त्याला ऑप्शन और जो स्पीच रायटिंग असेल. B1 काय आहे तो बघा. A, B अँड C. A फॉर 1 मार्क, B फॉर 1 मार्क अँड C फॉर 3 मार्क्स. असे 5 मार्क्सचं डिवायडेशन आहे. ए मध्ये काय दिलेलं आहे बघा. पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर. यू विल बी गिवन 4 सेंटेन्स. तुम्हाला 4 वाक्य दिलेले असतील आणि ते सेंटेन्सेस प्रॉपर ऑर्डरमध्ये म्हणजे क्रमाने नसतील. ते योग्य क्रमाने ठेवायचे. क्रमाने कधी ठेवू शकतो जर तुम्हाला दिलेल्या वाक्यांचा सेंटेन्सचा मिनिंग प्रॉपरली समजला तर. आता बघूया. तुम्ही आन्सर अंदाज गेस करा. नंबर 1 फर्स्ट सेंटेन्स. आय एम रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आहे. 2 विच बुक यू आर रीडिंग. तू कोणतं बुक वाचत आहेस, कोणतं पुस्तक वाचत आहेस. नंबर 3 आय एम रीडिंग विंग्स ऑफ फायर. मी विंग्स ऑफ फायर हे बुक रीड करीत आहे. 4 व्हॉट आर यू डुईंग. तू काय करीत आहेस. आता कल्पना करू शकता याच्यामध्ये पहिला प्रश्न कोणता विचारला असेल, त्याच्यानंतर नेक्स्ट रिप्लाय काय असेल, त्याचा आन्सर आपण बघू शकता. नंबर 1 कोणता क्रमाने ऑर्डरमध्ये सेंटेन्स असेल ते असेल व्हॉट आर यू डुईंग. तू काय करीत आहेस. आणि सेकंड आपण बघितलं त्याच्या रिप्लाय काय असेल आय एम रीडिंग अ बुक. मी बुक रीड करीत आहेस. मग त्याच्या रिलेटेड कोणता प्रश्न असेल विच बुक यू आर रीडिंग. तू कोणतं बुक वाचत आहेस किंवा कोणतं पुस्तक वाचत आहेस. आणि आय एम रीडिंग विंग्स ऑफ फायर. फक्त क्रमाने दिलेल्या घटनाक्रमाने ते सेंटेन्सेस मांडायचे असतात. 1 मार्क सहजपणे आपल्याला मिळू शकतो. नेक्स्ट आपण बघूया. बी मध्ये कंप्लीट डायलॉग कंप्लीट करायचं पूर्ण वाक्यामध्ये. सिंपल आहे. दिलेला क्वेश्चन नीट रीड केला, त्याचा मिनिंग समजला तर आपण रिस्पॉन्स व्यवस्थित लिहू शकतो. उदाहरणार्थ ए सेड डू यू लाईक स्पोर्ट्स. तुला स्पोर्ट्स आवडतात का. आता बीचं रिप्लाय काय असेल. तुला स्पोर्ट्स आवडतात का. मराठीमध्ये आपण काय म्हणा हो मला स्पोर्ट्स आवडतात किंवा नाही मला स्पोर्ट्स आवडत नाही या प्रकारे. किंवा त्याच्या पुढचा प्रश्न पण बघून ठेवायचा म्हणजे काय असणार विच स्पोर्ट डू यू लाईक. कोणता स्पोर्ट्स आवडतो म्हणजे इथं जो रिप्लाय दिलेला आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे. तर आन्सर आपण बघूया. डू यू लाईक स्पोर्ट्स. येस आय लाईक स्पोर्ट्स. विच स्पोर्ट्स डू यू लाईक. आय लाईक क्रिकेट सो मच. आय लाईक फुटबॉल. आय लाईक कबड्डी. या प्रकारे पूर्ण वाक्यामध्ये रिप्लाय द्या. 1 मार्क यू विल गेट इझिली. सी मध्ये काय आहे जे 3 मार्क्ससाठी विचारला जातो. डेव्हलप अ मिनिंगफुल डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड रिगार्डिंग द प्रिकॉशन्स टू टेक ड्युरिंग पेंडेमिक सिच्युएशन ऑफ कोरोना व्हायरस. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. म्हणजे इथे काय एक तुम्हाला टॉपिक दिला जातो, विषय दिला जातो, त्या विषयावरती मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस डायलॉग क्रिएट करा तुम्ही आणि तुमच्या मित्रामध्ये. इथे जी सिच्युएशन दिलेली आहे, विषय दिला आहे पेंडेमिक सिच्युएशनमध्ये घेतली जाणारी प्रिकॉशन्स कशी असते म्हणजे काय काळजी घ्यावी म्हणजे कोरोना व्हायरसच्या पेंडेमिक या संकटामध्ये. आता 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस म्हणजे काय. एकाने प्रश्न विचारला, दुसऱ्याने उत्तर दिलं, हा 1 मिनिंगफुल एक्सचेंज. असे 3 प्रश्न 3 उत्तरं जर आली तर 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस होऊ शकतात. आपण याचा आन्सर बघूया. राईट आन्सर बघा. आय सेड हॅलो राज हाऊ आर यू. जसं जनरल आपण इन्फॉर्मली स्टार्ट केलं. राज सेड आय एम फाईन बट बोर्ड अ लॉट इन दिस पेंडेमिक सिच्युएशन. मी ठीक आहे पण या पेंडेमिक सिच्युएशनमध्ये मी खूप बोर झालो आहे. आय सेड येस इट इज ट्रू बट एव्हरीवन इज सफरिंग. हो तू बोलतोस ते बरोबर आहे पण प्रत्येकजण याच्यामध्ये सफर होतोय, प्रत्येकजण त्रासलेला आहे. राज सेड व्हॉट टाईप ऑफ प्रिकॉशन शुड वी टेक. आपण कोणत्या प्रकारची प्रिकॉशन्स घेतली पाहिजे.
आता इथे स्वतः क्रिएट करायचे क्वेश्चन आणि आन्सर लक्षात घ्या. आय सेड येस, गुड क्वेश्चन, तुझा प्रश्न बरोबर आहे, चांगला आहे. वेन एव्हर वी गो आउटसाइड, जेव्हा कधी आपण बाहेर जातो, वी शुड वेअर मास्क, वी शुड कीप सोशल डिस्टन्सिंग. दिस टाईप ऑफ प्रिकॉशन वी कॅन टेक. राज सेड, इज इट नेसेसरी टू वॉश अवर हँड्स? I said, yes, it is absolutely necessary to wash our hands regularly. Raj, what other precautions should we take? One important thing is that we should have regular physical exercise. Raj, yes, it will help us to improve our immunity power. Thanks dear for your precious tips. So या प्रकारे शॉर्ट बट स्वीट आपण डायलॉग क्रिएट करू शकतो. हा डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन. त्याला जो ऑप्शन ऑर असतो तो म्हणजे स्पीच रायटिंग. त्याचा क्वेश्चन कसा आहे तो बघूया. ड्राफ्टिंग अ स्पीच. युअर स्कूल हॅज डिसाइडेड टू सेलिब्रेट टीचर्स डे. तुमच्या शाळेने टीचर्स डे सेलिब्रेट करणार आहे. ड्राफ्ट अ स्पीच विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. तुम्हाला पॉईंट्स डायग्रामच्या वेब डायग्रामच्या रूपामध्ये दिले आहेत, ते बघून तुम्ही टीचर्स डेवरती स्पीच तयार करायचं आहे. रोल ऑफ टीचर, फ्रेंड, फिलॉसॉफर, अ गाईड. मग टीचर एक फिलॉसॉफरचं काम करतो, फ्रेंडचं काम करतो, गाईडचं. फॅसिलिटेटर, मोटिवेटर, रोल मॉडेल, करिक्युलम डिझायनर, ॲक्टर, मेंटॉर, लीडर एटसेट्रा, ॲसेसर, प्लॅनर, काउन्सिलर, टेक्नोसेवी. सो ऑल दिस रोल टीचर्स कॅन प्ले इन द लाईफ ऑफ स्टुडंट. आता याचा आपण पॅरेग्राफ ॲन्सर बघूया. फर्स्ट वी हॅव टू गिव्ह अ टायटल. टायटल दिलेलं आहे रोल ऑफ टीचर. स्टार्टिंग बघा. ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू टॉक ऑन द टॉपिक ऑफ टीचर्स रोल इन स्टुडंट्स लाईफ. आय होप यू विल लिसन माय स्पीच केअरफुली. सो दीज जनरल लाईन्स आपण या ओळीने आपल्या स्पीचची सुरुवात करू शकतो. ॲज इट सेड दॅट, असं म्हटलं जातं that after the parents, teacher is a second guru in students' life. Teacher plays an important role in students' life. He is the person who mold the students' personality. Mold म्हणजे घडवणे. Okay. He is not only a teacher for student but also friend, philosopher and guide. While teaching his subject, he plays a role of facilitator. He is always motivating students for learning new things in their life. Students always like to imitate their teacher. Imitate म्हणजे त्यांची नक्कल करणे, त्यांची कॉपी करणे, त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करणे. Right. He becomes a role model for them. Teacher designs curriculum or syllabus of different subjects which students enable to gain subject knowledge. So we can say that teacher is not only teaches his subject but he plays different role in students' life, like actor, mentor, leader, etc. Nowadays, means in today's technical world, teacher has changed his teaching style. He has changed his chalk and talk of traditional method of techno-savvy teacher. He is a good planner, counselor, and assessor. In short, in this auspicious occasion of Teachers' Day, we as a student should salute the teacher who is a creator of students' life. थँक यू फॉर लिसनिंग माय स्पीच. सो या प्रकारे स्पीच सिम्पल वेने आपण तयार करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 6. एज इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 आहे, A1 और A2, डू एनीवन. A1 किंवा A2 दोन्हीपैकी एक सोडवायचं असतो. A1 मध्ये काय, नॉन वर्बल टू वर्बल. नॉन वर्बल म्हणजे वेगवेगळ्या डायग्राम किंवा चार्टच्या रूपामध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली असते ती वर्बलमध्ये बनवायची, म्हणजे पॅरेग्राफ बनवायचा. आणि वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे पॅरेग्राफची इन्फॉर्मेशन दिलेलं सांगितलेलं चार्टमध्ये किंवा टेबलमध्ये पुटअप करायची. फर्स्ट क्वेश्चन बघूया. A1 नॉन वर्बल टू वर्बल. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग ट्री डायग्राम. ट्री डायग्राममध्ये तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे कशाच्या रिलेटेड, रिगार्डिंग टाईप्स ऑफ विटामिन्स. विटामिनचे वेगवेगळे प्रकार. राईट अ पॅरेग्राफ विथ द गिवन पॉईंट्स अँड गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. पॅरेग्राफला एक तुम्ही टायटल देखील द्यायचं आहे. आता बघूया. डायग्राम आहे विटामिन्स. ओके. विटॅमिनचे प्रकार. विटॅमिन ए, बी, सी अँड डी. विटॅमिन ए कोणत्या फूडमधून भेटतो, मिल्क, बटर, एग. बी, मीट अँड एग. सी, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. विटॅमिन डी, सनलाईट, ऑइल अँड फिश. आता हे बघितल्यानंतर याच्यावरती पॅरेग्राफ. ॲन्सर बघूया. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट टायटल. विटॅमिन्स आपण लिहिलं आहे किंवा इन्फॉर्मेशन अबाउट विटॅमिन्स. There are in all 4 types of vitamins, vitamin A, B, C and D. You will get vitamin A from milk, butter and ghee. Simple.
किती टाईपचे आणि कोणत्या विटॅमिन कोणत्या फूडमधून भेटतं. व्हिटॅमिन बी इज डिराइव्ड फ्रॉम मीट अँड एग्स. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विल प्रोव्हाइड यू विथ व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन डी कॅन बी ऑब्टेन फ्रॉम फिश ऑइल अँड ऑफ कोर्स सनलाईट. अ लॅक ऑफ, आता याची जर कमतरता असेल, अ लॅक ऑफ एनी ऑफ अबाव विटॅमिन्स मे कॉज सर्टन डिझिजेस अँड एलिमेंट्स. लॅक ऑफ व्हिटॅमिन ए मे बी रिझल्ट ब्लाइंडनेस. Insufficiency of vitamin B gives rise to disorder of nervous systems. Insufficient supply of vitamin C can cause skin disease. Bone disease are likely to occur in absence of vitamin D. So vitamin कोणत्या फूडमध्ये भेटतं आणि त्याची कमतरता असेल तर कोणती आजार होतात त्याच्यावरती हा शॉर्टमध्ये दिलेला पॅरेग्राफ. राईट. नेक्स्ट क्वेश्चन, त्याला जो ऑर असतो वर्बल टू नॉन वर्बल, म्हणजे पॅरेग्राफ दिलेला असेल किंवा सेंटेन्सेस दिलेले असेल त्याची नॉन वर्बलमध्ये. इथे आपण क्वेश्चन बघूया. युअर फ्रेंड लिव्ज इन रेड झोन एरिया ऑफ कोविड-19 पेंडामिक. सध्या जरी पेंडामिक नसेल तरी आपण अनुभवलेलं आहे, रेड झोनमध्ये तुमचा मित्र राहतोय. इन ऑर्डर टू टेक सेफ्टी मेजर्स ॲट एंट्रन्स ऑफ बिल्डिंग. Here are some tips to reduce risk of infection. Put the instruction do's and don'ts. तिथे काही बिल्डिंगच्या बाहेर काही इन्स्ट्रक्शन सूचना लावलेल्या आहेत आणि प्रिकॉशनसाठी, काळजी घेण्यासाठी त्या प्रिकॉशन जे सेंटेन्सेस सूचनामध्ये दिलेले आहेत ते सेंटेन्सेस वी हॅव टू डिवाइड इन डूज अँड डोंट्स. डूज अँड डोंट्स ह्या चार्टमध्ये ते डिवाइड करायचे आहे. ठीक आहे. सेंटेन्सेस दिले बघा. यू शुड वॉश युअर हँड्स. आता हे सुद्धा वर्बल, याच्यामध्ये वर्बलमध्ये काय पॅरेग्राफ पण येतो आणि त्याच्यामध्ये सेंटेन्सेस पण येतात. आणि नॉन वर्बल म्हणजे काय, कोणत्याही प्रकारची डायग्राममध्ये ते मेन पॉईंट्स पुटअप करणे. यूज सोप अँड वॉटर सॅनिटायझर. तर हे जे सेंटेन्सेस दिलेले आहेत ते डूजमध्ये कशा प्रकारे ठेवायचे आणि डोंटमध्ये कोणते. डोंटमध्ये जे निगेटिव्ह सेंटेन्स ते डोंटमध्ये, जे पॉझिटिव्ह आहे ते डूजमध्ये. पण ते लिहित असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की सेंटेन्सची बिगिनिंग ही अफर्मेटिव्ह टाईप म्हणजे होकारार्थी वाक्य असेल, इम्पॅरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य म्हणजे डायरेक्ट वर्बनी सुरुवात करायची. उदाहरणार्थ काय, यू शुड वॉश युअर हँड्स ऑफन. तुम्ही नेहमी आपला हात धुवायला पाहिजेत. ओके. आता हे वाक्य आपल्याला डूजमध्ये येईल, या गोष्टी कराव्यात पॉझिटिव्ह. पण ॲज इट इज सेंटेन्स लिहू शकत नाही, तर याची सेंटेन्सची सुरुवात कशी करायची, वर्बनी. वर्ब कोणता आहे, वॉश. वॉश युअर हँड्स ऑफन, त्याच्या अगोदरचं काढून टाकायचं आहे सब्जेक्ट आणि जे हेल्पिंग वर्ब असेल ते. या प्रकारे आपण आन्सर बघूया. डूज, वॉश युअर हँड्स ऑफन. यूज सोप अँड, बघा यूज हा वर्ब आहे. यूज सोप अँड वॉटर अँड सॅनिटायझर. 3. कवर युअर माउथ अँड नोज इफ यू कफ ऑर सॅनिटाईज. फक्त आहे ते सेंटेन्स बिगिनिंग कशाने करा, वर्बने करा. कीप ॲट लिस्ट 1 मीटर फिजिकल डिस्टन्स बिटवीन युअर सेल्फ अँड अनदर पर्सन. अवॉइड क्राऊड मास गॅदरिंग. वर्बने केला अवॉइड, कीप, कवर, यूज, वॉश. डोंटने लिहिताना डोंट शब्द स्टार्टिंगला लिहा आणि पुढे वर्ब लिहा. जसं की डोंट गेट क्लोज टू एनीवन हू इज सफरिंग फ्रॉम कोल्ड, फीवर और कफ. डोंट टच वर्ब आहे, त्याच्या अगोदर डोंट शब्दला. डोंट टच द ॲनिमल्स इफ यू गो आउट. डोंट शेक युअर हँड्स विथ अदर्स. सो इन दिस वे वी कॅन डिवाइड द इन्स्ट्रक्शन्स इन डूज अँड डोंट्स. आउट ऑफ 5 आउट ऑफ 5 मार्क्स ते मिळू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 8 जो आहे, जो आता आपण बघितला. राईट. क्वेश्चन नंबर 6B, एक्सपांड द थीम. या अंतर्गत तुम्हाला रिपोर्ट रायटिंग आणि त्याला ऑर स्टोरी रायटिंग. B1 और B2. B1 आहे न्यूज रिपोर्ट. रीड द फॉलोइंग हेडलाईन. प्रिपेअर न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट. हेडलाईन दिलेले, लेपर्ड अटॅक्स 8-year-olds ॲट संजय गांधी नॅशनल पार्क. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये 8 वर्षीय मुलावरती लेपर्डने अटॅक केला. आता ही हेडलाईन आहे आणि तुम्हाला हे पॉईंट्स असे दिलेले असतात, हेडलाईन, डेडलाईन किंवा इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ. आता ॲन्सर कशा प्रकारे लिहायचं बघूया. सुरुवातीला आपण काय करायचं आहे, जेव्हा ॲन्सर लिहिताना जे हेडलाईन पॉईंट दिलेला आहे क्वेश्चनमध्ये, हेडलाईन ऑलरेडी दिलेली असती, हेडलाईन आहे तशीच लिहा ज्याप्रमाणे आपण दिलेल्या ॲन्सरमध्ये बघू शकता. लेपर्ड अटॅक 8-years-old ॲट संजय गांधी नॅशनल पार्क. आता जी डेडलाईन आहे ही न्यूज कोणी दिली, त्याचं फक्त बाय स्टाफ रिपोर्टेड. ओके. बाय स्टाफ करस्पॉन्डंट या प्रकारे लिहू. बाय स्टाफ रिपोर्टर पाठांतर करून ठेवायचं. त्याच्या खाली जे याच्यामध्ये जे सुरुवातमध्ये जो पॉईंट दिलेला आहे डेडलाईनमध्ये काय काय येईल की त्याच्यामध्ये नेम, डेट अँड नेम ऑफ द प्लेस ते मेन्शन करा. इथे बघा, मुंबई 2 जानेवारी 2022. आता तिथे डेट दिलेली नसेल तुमच्या याच्यामध्ये तर तुम्ही तुमच्या मनाने कोणती डेट टाकू शकता. ओके.
ही डेडलाईन. चला आता इंट्रो पॅरेग्राफ म्हणजे शॉर्ट पॅरेग्राफ बनवायचा आहे याच्या रिलेटेड. इन एट अनदर इन्सिडेंट, दुसरा एक इन्सिडेंट घडला इन संजय गांधी नॅशनल पार्क. अँड 8-year-old वॉज अटॅक्ड बाय लेपर्ड एस्टरडे मॉर्निंग. द बॉय एस्केप्ड विथ मिनिमल इंजुरीज बट वॉज ट्रूली शेकन बाय द इन्सिडेंट. थोडक्यामध्ये आत्ता जो पुढे जो आहे बॉडी ऑफ द न्यूज ती थोडं एक्सपांड करायचं, म्हणजे ती न्यूज थोडी वाढवायची आहे, डिटेलमध्ये न्यूज द्यायची. द इन्सिडेंट वॉज while the boy was with steam with national park with his parents. While at the leopard enclosure, the boy got a little too close to the railing and fell in. The leopard inside the enclosure scratched him with his paws, but before he could do some real damage, the authorities stepped in and managed to get the leopard away from the boy. The boy was safely taken out of the enclosure and given first aid. He was taken to the hospital where the doctor assured him that his injuries were not severe. This is the third such incident that has happened this year. Actually ही जी आपल्या इथे न्यूज बघतोय ही खरोखर घडलेली न्यूज आहे, right? Earlier this year, 2 men were attacked by a leopard in the same national park. It is really time to question whether the park authorities are doing their job efficiently or not. If necessary safety measures around taken soon enough, then the lives of the visitors shall remain at risk. So या प्रकारे आपण न्यूज तयार करू शकतो. त्याला जो ऑर क्वेश्चन असतो स्टोरी रायटिंगचा असतो. स्टोरीची बिगिनिंग किंवा एंडिंग दिलेलं असेल, 1-2 लाईन्स दिलेले असतात, ती लाईन्स रीड करून त्याच्यावरून आपली एक इमॅजिनेटिव्ह काल्पनिक स्टोरी आपल्या मनाने तयार करू शकतो, जे की पास्ट टेन्समध्ये आपण लिहितो. इथे आपण तुम्हाला अंदाज येईल. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग. बिगिनिंग सुरुवात दिलं आहे, जज अ सुटेबल टायटल. स्टोरीला तुम्ही टायटल पण द्यायचं. वन्स देअर वॉज अ बॉय, एक मुलगा होता. मग तुम्ही कोणत्याही प्रकारची स्टोरी बनवू शकता, पण त्याची सेंटेन्स वाक्यरचना करेक्ट असायला पाहिजे, जे आपण इथे आन्सर बघूया. ट्रू फ्रेंडशिप आपण दिलेलं आहे स्टोरीला नाव. वन्स देअर वॉज अ पुअर बॉय named Sumit. He had a rich friend Rohit. They were the best friends. They were learning the same class. They were good in studies. बघा सिंपल सेंटेन्स गेले, पास्ट टेन्समध्ये स्टोरी बनवलेली आहे. They almost secured equal marks. They loved each other. They passed their SSC examination with good marks. किती सिंपल सेंटेन्समध्ये स्टोरी बनवलेली आहे. One day Sumit went to the hotel of Rohit. Rohit recognized him and asked him, "What do you do?" Sumit replied, "I am poor as well as jobless." Rohit felt pity for Sumit. He decided to help him. He asked Sumit, "Do you like to start pan stall in front of my hotel?" Sumit agreed with Rohit. He helped Sumit to start pan stall. Sumit did his job well. Both Sumit and Rohit lived happily. In this way, Rohit helped Sumit, so we should help our friends. We should remember a friend in need is a friend indeed. So, true friendship असं आपण तिथे टायटल किंवा ट्रू फ्रेंडशिप असं टायटल इथे देऊ शकतो. या प्रकारे आपण स्टोरी सिम्पल लँग्वेजचा सेंटेन्सचा यूज करून बनवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्किल डेव्हलपमेंटची शेवटी क्वेश्चन नंबर 7 आहे, जे ट्रान्सलेशन. तुम्हाला 6 वर्ड्स 4 सेंटेन्सेस अँड 2 इडियम्स किंवा प्रोवर्ब दिले जातात, ते ट्रान्सलेट करायचे असतात. ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. जेवढे दिले आहेत 5 to 6 वर्ड दिले, सगळे बनवा. ड्रीम, सिटीजन, लायब्ररी, प्रेयर, हेरिटेज, नेचर. डायरेक्ट आपण आन्सर बघूया. ड्रीम स्वप्न, सिटीजन नागरिक, लायब्ररी ग्रंथालय, प्रेयर प्रार्थना, हेरिटेज वारसा, नेचर निसर्ग. शब्द आणि त्याच्यापुढे तो मराठी अर्थ आपण लिहू शकतो. नेक्स्ट, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. ड्रिंक ॲट लिस्ट 10 to 12 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे. दररोज किमान 10 ते 12 पेले पाणी प्या. एज्युकेशन इज द की. आपण त्याला वरती घेऊया. एक मिनिट, नाही आहे, कट झालेलं आहे. ओके. एज्युकेशन इज द की टू सक्सेस. शिक्षण ही यशाची गुरु किल्ली आहे. सी, गिव्ह रिस्पेक्ट टेक्स रिस्पेक्ट. आदर द्या, आदर मिळवा. कीप आवर सिटी क्लीन. आपले शहर स्वच्छ ठेवा. या प्रकारे. नेक्स्ट,
ओके, ट्रान्सलेटेड फॉलोइंग इडियम्स ऑर प्रो म्हणी दिलेल्या असतात त्या तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करा. ॲज यू सो शाल यू रीप, म्हणजे पेरावे तसे उगवेल किंवा जसे पेराल तसे उगवेल या अर्थाने. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ, म्हणजे अंथरून पाहून पाय पसरावे, जी मराठीमध्ये म्हणी देखील या प्रसिद्ध आहेत. सो अशा प्रकारे हिअर वी हॅव कम्प्लिटेड SSC प्रिलियम प्रॅक्टिस पेपर नंबर 2 आपण इथे कंप्लीट केलेलं आहे. अशाच प्रकारचे एका नवीन टॉपिकवरती घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण येणार आहोत. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर तुम्ही गुगलवरती englishforlearner.com टाईप करा, तर तिथे तुम्हाला आपला वेबसाईटवरती गेल्यानंतर ही PDF तुम्हाला अवेलेबल आहे. याच्याबरोबरच भरपूर प्रॅक्टिस पेपर्स, टेस्ट पेपर्स, त्यानंतर ग्रामरच्या नोट्स, रायटिंग स्किलच्या नोट्स, प्रत्येक लेसनचे क्वेश्चन आन्सर, एव्हरीथिंग इज अवेलेबल देअर. त्याचा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्याचा यूज करून घेऊ शकता. तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून निश्चितपणे सांगू शकता. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.